श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, भगवान विष्णुदेवांनी गरुडाला सांगितले की प्रत्येक जीवाला कर्माचं फळ हे भोगावंच लागतं. आणि मंडळी, हा एक निसर्गाचा नियमच आहे. तुमच्या आयुष्यामध्ये मुलगा बनून, मुलगी बनून, सून बनून, जावई बनून कोण कोण येतं बरं? त्याचा काहीतरी संबंध हा निश्चित असतो. ज्याच्याशी तुमचं काही देणं घेणं बाकी असतं ते घेण्या देण्यासाठी या जन्मामध्ये तुमच्या पोटी जन्म घेतात. कधी कधी आपण बघा हे म्हणतो की त्याने माझ्याकडून हे घेतलं, ते दिलं नाही, पण काय माहिती ते खरंच आपल्याकडून घेतले का, की ते आपलं मागच्या जन्माचं देणं बाकी होतं. जे देऊ आणि घेऊ ते आपल्याकडे फिरवून परत येत असतं. कर्मफळ हे प्रत्येकाला मिळतं आणि ते कुणालाच चुकत नाही. तर हे प्रत्यक्षात भगवंताने गरुडाला सांगितले आणि त्यासाठी हा व्हिडिओ मंडळी नक्की शेवटपर्यंत पहा. सुंदर अशी कथा आहे. ही कथा ऐकल्यानंतर आपण जीवनामध्ये जगावं कसं, बोलावं कसं हे नक्की आपल्याला कळेल. आणि म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि स्वामी समर्थांचा एक मंत्र आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची त्वरित इच्छा पूर्ण होईल. तो मंत्र तुम्ही संपूर्ण ऐका. तर सुंदर अशी कथा आहे, अतिशय सुंदर. फार फार पूर्वीच्या काळी एक शिपाई होता गावामध्ये. शिपाई एका राजाकडे काम करत होता आणि या शिपायाला कोणीच नव्हतं. त्याचे आई वडील वारलेले होते. त्याला भाऊ नव्हता, बहीण नव्हती, त्याला कोणीही नव्हतं बघा. एकटाच होता. परंतु हा सैन्यामध्ये काम करत होता आणि त्यामुळे त्याला महिन्याला पगार मिळत होता. त्याने बरेचसे पैसे एकत्र साठवले होते की बाबा लग्न झाल्यावर आपल्याला या पैशाचा उपयोग होईल, म्हणून तो पैसे जमा करत होता. सुट्टीमध्ये गावाला आला आणि त्यामध्ये त्याच्याच गावातील एका व्यापाऱ्याशी त्याची मैत्री झाली. घट्ट मैत्री झाली. दररोज फिरायला जायचे ते. आणि एके दिवशी व्यापाऱ्याने त्या शिपायाला सांगितले, अरे बाळा, तू एवढी संपत्ती जमा करून ठेवतोय, परंतु ही संपत्ती वाढत नाही रे. माझ्या व्यापारामध्ये तू हे पैसे लावले तर व्यापारामधून होणारा फायदा मी तुला देईल आणि तुझं मुद्दल देखील जाग्यावरच राहील. तर या दोघांची घट्ट मैत्री झाली आणि त्या व्यापाऱ्याचं बोलणं शिपायाला समजलं आणि शिपायाने सगळी संपत्ती त्या व्यापाऱ्याला देऊन टाकली. आणि त्या व्यापाऱ्याने सुद्धा फार मोठा व्यापार चालू केला, वाढवला व्यापार. आणि शिपाई नंतर निघून गेला आपला कामामध्ये राजाकडे. आणि त्या ठिकाणी शेजारच्या राजाने आक्रमण केलं होतं आणि त्यामुळे युद्ध चालू झालं आणि त्यामुळे शिपाई युद्धामध्ये गेला. राजाने त्या शिपायाला एक घोडी दिली होती आणि ती घोडी एवढी मदमस्त होती की तिला लगाम लावला तरी ती थांबत नव्हती. घनघोर असं युद्ध चालू झालं होतं आणि लढता लढता तो शिपाई शत्रूच्या छावणीजवळ गेला. आता या शिपायाने घोडीला ओढून धरलं लगामानं, परंतु घोडी एवढी मदमस्त होती ताकदीनं आणि ती घोडी थांबलीच नाही बघा लगाम दिल्यावर. आणि ती घोडी गेली शत्रू सैन्यामध्ये आणि त्या शिपायाला शत्रू सैन्याने ठार मारून टाकलं. काही दिवस निघून गेले आणि ही बातमी त्या व्यापाऱ्याला कळाली गावातल्या की शिपाई ठार झाला युद्धामध्ये. आणि त्या ठिकाणी व्यापारी आनंदाने नाचू लागला हो, कारण त्या शिपायाचे पैसे त्याच्याकडे होते. आणि त्या व्यापाऱ्याला गगनात मावेनासा आनंद झाला की आता जो मी व्यापार चालू केलाय त्याच्यातून माझ्याकडे भरपूर पैसा झालाय आणि माझा आता भागीदार या ठिकाणी मृत्यू पावलाय. त्याला काही देण्याची गरज नाही, म्हणजे त्याला मुद्दलही नाही आणि फायदाही नाही. आणि असेच बरेच दिवस निघून गेले, दिवसामागून दिवस. आणि नंतर व्यापाऱ्याला पुत्ररत्न प्राप्त झालं, मुलगा झाला त्याला. अहो, एवढा आनंद झाला त्या व्यापाऱ्याला की त्या व्यापाऱ्याने संपूर्ण गावामध्ये पेढे वाटले, मिठाई वाटली आनंदात. मुलगा हळूहळू मोठा व्हायला लागला. सुंदर असा मुलगा होता, हुशार होता. आणि पुढे व्यापाऱ्याने
चांगल्या शाळेमध्ये त्या मुलाला टाकलं. भरपूर व्यापारी खर्च करत होता उच्च शिक्षणासाठी. हळूहळू त्याचा मुलगा मोठा झाला आणि मुलगाही हुशार होता. परगावात शिक्षणासाठी टाकले त्याने. भरपूर पैसा शिक्षणासाठी खर्च केला. मुलगा मोठा झाला, घरी आला. आता व्यापाऱ्याला वाटले आपला मुलगा मोठा झालाय, त्याचं लग्न करावं आणि लग्न केल्यानंतर आपण या व्यापाऱ्यामधनं निवृत्त व्हावं आणि आपल्या मुलाच्या हातात सर्व काही व्यवहार हा व्यापार द्यावा. मुलाचं लग्नही ठरलं. भव्य असं लग्न, विवाह सोहळा त्या व्यापाऱ्याने केला. कारण भरपूर धनसंपत्ती त्याच्याकडे होती. संपूर्ण गावाला त्याने जेवण घातले मोठे. लग्न झालं. 7-8 दिवसाचा काळ निघून गेला आणि अचानक बघा, जो व्यापाऱ्याचा मुलगा होता तो आजारी पडला. भयंकर आजारी पडला. गावातल्या डॉक्टरांना दाखवलं, काहीही फरक पडत नव्हता. शहरात नेलं तरीसुद्धा त्याला काहीही फरक पडत नव्हता. भरपूर व्यापारी खर्च करत होता. गावातली माणसं सांगायचे, बाबा या गावाला डॉक्टर आहे, या शहरामध्ये डॉक्टर आहे. तिकडे लगेच तो व्यापारी घेऊन जायचा. परंतु मुलाला बघा काहीही फरक पडत नव्हता. कित्येक वैद्य झाले, आयुर्वेदिक औषधं झाली त्याला, परंतु तरीसुद्धा फरक पडत नव्हता काहीच. व्यापारी अक्षरशः रडू लागत होता की काय करावे त्याला कळेना. मोठ्या शहरामध्ये परत त्याला तो घेऊन गेला. भरपूर दिवस त्याला उपचार केला, पण त्याला फरक पडत नव्हता. आणि शेवटी डॉक्टरांनी त्याला सांगितलं, तुमच्या मुलाला भयंकर असा आजार झालाय, तुम्ही तुमच्या घरी घेऊन जा, तो 2-3 दिवसात मरणार आहे. व्यापारी त्या ठिकाणी जोरजोराने रडू लागला. काय करावे हे त्याला कळेना. परंतु डॉक्टरांनी सांगितले आता घेऊन जा, म्हणून तो आपल्या मुलाला घरी घेऊन चालला होता. जुना काळ होता तो. बैलगाडीतून त्यावेळेला चालला होता मुलाला घेऊन. एक गाव आलं आणि एक सदग्रस्त त्या ठिकाणी व्यापाऱ्याला भेटला आणि व्यापाऱ्याला विचारलं, का रडताय? हा व्यापारीच होता. गावोगाव फिरत होता. त्याला लोक भरपूर ओळखत होती. त्या सदग्रस्ताने विचारलं की का रडताय व्यापाऱ्याने सांगितलं, अरे बाबा, माझा मुलगा आजारी आहे. कित्येक ठिकाणी उपचार केले, परंतु त्याला काहीही फरक पडत नाही. मी आता काय करू? डॉक्टरांनी सांगितले आहे 2-3 दिवसात मरणार आहे. सदग्रस्त म्हणाले, अहो तुम्ही रडताय कशाला? तुमचा मुलगा तर जिवंत आहे अजून. परंतु आमच्या गावामध्ये असा एक डॉक्टर आहे, वैद्य, की तो मेलेल्या माणसाला तरी जिवंत करेल. अतिशय चांगले व्यक्ती आहे. त्या ठिकाणी त्या व्यापाऱ्याला सांगितले, तुम्ही त्याला तिथे घेऊन जा आणि तो फक्त 2च पैसे त्या ठिकाणी घेईन, जास्त नाही. तुमचा मुलगा नक्कीच बरा होईल. आता व्यापाऱ्याला आशा वाटली. लगेच बैलगाडी वळवली आणि त्या गावामध्ये घेऊन गेला. तो वैद्य त्या ठिकाणी होता. औषध दिलं. 2च पैसे घेतले त्या वैद्याने आणि म्हणला, हे औषध इथे खाऊ नका, फक्त घरी गेल्यावर खा. व्यापाऱ्याला आनंद झाला की आपला मुलगा आता बरा होईल. व्यापारी आपल्या मुलाला घेऊन आपल्या घरी गेला आणि घरी गेल्यानंतर हे 2 पैशाचे औषध आपल्या मुलाला दिले. वैद्यांनी सांगितले होते, औषध खाल्ल्याबरोबर पोरगा बरा होईल. व्यापाऱ्याने लगेच त्या घाईघाईने घरी गेल्यानंतर ते औषध 2 पैशाचं त्या मुलाला दिलं आणि औषध दिल्याबरोबर तो मुलगा त्या ठिकाणी मरण पावला. लगेच मरण पावला. व्यापारी मोठमोठ्याने रडू लागला. व्यापाऱ्याची पत्नीसुद्धा रडत होती. लक्षात घ्या, त्या मुलाची बायकोसुद्धा 8च दिवस हा विवाह झाला होता आणि काय दवाखान्यात वेळ गेला असेल तो. पत्नी, हे सगळं कुटुंब व्यापाऱ्याचं रडू लागलं. मोठमोठ्याने अख्खं गाव जमा झालं त्या ठिकाणी. व्यापारी मोठमोठ्याने रडून म्हणत होता की मी काय पाप केलं, त्यावेळेला देवाने मला ही सजा दिली आणि मोठमोठ्याने रडायचा. त्याच वेळी एक अंतर्ज्ञानी असलेले साधू महाराज त्या ठिकाणी आले आणि व्यापाऱ्याला विचारले, का रे बाळा तू रडतोय? त्यावेळी त्या व्यापाऱ्याने सांगितले,
अहो महाराज, माझा मुलगा मृत्युमुखी पडलाय आणि का रडतोय तुम्ही असं कसं विचारताय? एकच मुलगा होता माझा. मी असं काय पाप केलंय? त्यावेळेला साधू महाराजांनी सांगितलं, अहो व्यापारी दादा, तुम्ही ध्यान देऊन ऐका, तुम्ही काय पाप केलंय. कारण तुमच्या व्यापारामध्ये ज्या शिपायाकडून तुम्ही पैसे घेतले होते, तो शिपाई ज्या वेळेला मृत्युमुखी पडला त्यावेळेला तुम्ही घरामध्ये आनंदाने नाचत होता. ज्या वेळेला तुमच्या मुलाचं लग्न झालं त्यावेळेला तुम्ही नाचत होता आणि आज तुम्ही रडताय. व्यापारी दादा, तुम्ही ध्यान देऊन ऐका की जो शिपाई होता त्या शिपायाच्या मनामध्ये इच्छा होती की या व्यापारामधून मिळणारा जो पैसा आहे त्या पैशामधून माझं लग्न होईल, माझ्या मुलाबाळांचं कल्याण होईल, अशी आशा लावून तो बसला होता. परंतु त्याचा मृत्यू झाला. परंतु त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी, तुमच्याकडून पैसे वसूल करण्यासाठी हा शिपाई तुमचा मुलगा बनून आलाय. तुम्ही त्याच्या शिक्षणाला जो खर्च केला ते केवळ मुद्दल गेलं आणि त्याच्या दवाखान्याला जो खर्च केला तो व्यापाराचा नफा होता आणि फक्त 2च पैशाचा हिशोब बाकी होता. म्हणून शेवटी 2 पैशाचा औषध घ्यायला तुम्ही दुसऱ्या गावामध्ये गेले होते. शेवटी ते 2 पैशाचे औषध आणि त्या शिपायाचा पूर्ण हिशोब झाला आणि त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. अहो, हे ऐकल्यानंतर तो व्यापारी मोठमोठ्याने रडू लागला आणि रडता रडता तरीसुद्धा बोलत होता की अहो महाराज, तो शिपाई माझा मुलगा होता, तर माझी ही सून कोण आहे? त्या साधू महाराजांनी सांगितलं, अहो व्यापारी दादा, ही सून म्हणून आहे ना, ती त्या शिपायाची घोडी आहे, जी घोडी मदमस्तपणे शत्रू सैन्यात घेऊन गेली. लगाम ओढला तरी आणि त्या घोडीनं त्या ठिकाणी फसवलं होतं त्या शिपायाला, म्हणून त्या शिपायाचा मृत्यू झाला. आणि मरता मरता तो शिपाई बोलला होता त्या घोडीला की तुझ्यामुळं माझा. तर मंडळी, हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे, हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम नमो स्वामी समर्था, विघ्न विनाशक धन समृद्धी दाता नमो नमः. ओम नमो स्वामी समर्था, विघ्न विनाशक धन समृद्धी दाता नमो नमः. ओम नमो स्वामी समर्था, विघ्न विनाशक धन समृद्धी दाता नमो नमः. ओम नमो स्वामी समर्था, विघ्न विनाशक धन समृद्धी दाता नमो नमः. ओम नमो स्वामी समर्था, विघ्न विनाशक धन समृद्धी दाता नमो नमः. ओम नमो स्वामी समर्था, विघ्न विनाशक धन समृद्धी दाता नमो नमः. ओम नमो स्वामी समर्था,
विघ्न विनाशक धन समृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्न विनाशक धन समृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्न विनाशक धन समृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्न विनाशक धन समृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्न विनाशक धन समृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्न विनाशक धन समृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्न विनाशक धन समृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्न विनाशक धन समृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्न विनाशक धन समृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्न विनाशक धन समृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्न विनाशक धन समृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्न विनाशक धन समृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्न विनाशक धन समृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्न विनाशक धन समृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्न विनाशक धन समृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्न विनाशक धन समृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्न विनाशक धन समृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्न विनाशक धन समृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्न विनाशक धन समृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्न विनाशक धन समृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्न विनाशक धन समृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्न विनाशक धन समृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्न विनाशक धन समृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्न विनाशक धन समृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्न विनाशक धन समृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्न विनाशक धन समृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्न विनाशक धन समृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्न विनाशक धन समृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्न विनाशक धन समृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्न विनाशक धन समृद्धी दाता नमो नमः।